महाराष्ट्रामध्ये आता सूर्याचा प्रकोप अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतो आहे। सर्वत्र उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारा असं चित्र आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये पाऱ्यानं 40 पार केली आहे, तर 45 अंशाच्या दिशेने आता वाटचाल सुरू झालेली आहे। मुंबईत सुद्धा उकाड्यानं नागरिकांची जीवाची काहिली होत चालली आहे। पुढचे 3 दिवस ही उष्णता अशीच असणार आहे, त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येते। महाराष्ट्रात आता सूर्य कोपत चाललाय। राज्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट येते। अनेक जिल्ह्यांमध्ये याचा अनुभव आता यायला लागलेला आहे। पारा 40ची पार गेलेला आहे, तर 44 अंश तापमानाची अकोल्यामध्ये मोठी नोंद झालेली आहे आणि 45 अंशांच्या दिशेनं आता ही सगळी वाटचाल सुरू झाली आहे। तर मुंबईमध्ये सुद्धा जीवाची काहिली होऊ लागली आहे। सर्वात आधी पुण्यामध्ये जाऊया निलेश खरमरेंकडे। निलेश, पुण्यामध्ये सुद्धा उष्माघाताचे गेल्या काही दिवसामध्ये रुग्ण वाढत चालले असल्याचं कळतं आहे आणि पुण्यामध्ये उष्णतेचा कहर जाणवू लागलाय। काय नेमकं चित्र पुण्यामध्ये? अनुपमा, खरं तर आजपासून 3 दिवस हा उष्णतेचा येलो अलर्ट जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रासह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे। आजपासून पुढील 3 दिवस आहे ते तापमान जे आहे ते जवळपास 40 ते 45 अंशपर्यंत जाण्याची शक्यता जी आहे ते पुणे हवामान विभागाने आज सकाळी या ठिकाणी वर्तवलेली आहे। पुण्यातलं जर बघितलं तर पुणे शहरामध्ये 40 टेम्परेचर आहे आणि पुण्याच्या उपनगरांमध्ये जर बघितलं ते जवळपास 41 अंशपर्यंत या ठिकाणी गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं पुण्यात जे काँक्रिटीकरण वाढलेलं आहे आणि पुण्यातलं जे वाढतं प्रदूषण आहे त्याचा परिणाम म्हणून पुण्यातलं जे टेम्परेचर जे आहे ते सध्या वाढलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पुढील 3 दिवस जे आहेत ते अति उष्ण असणार असल्याचा अंदाज जो आहे ते पुणे हवामान विभागाने दिलेला आहे। मी आता आहे हवामान विभाग केंद्रामध्ये। या ठिकाणी जर पाठीमागे जर बघितलं तर संपूर्ण देशभरासह राज्यामध्ये काय परिस्थिती आहे ती या ठिकाणी दर्शवली जात आहे। हवामान विभागाचे अधिकारी जे आहेत ते प्रत्येक क्षणाक्षणाची जी माहिती आहे ती केंद्र सरकार आणि राज्य सरकारला देताना आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे पुणे, पश्चिम महाराष्ट्र असेल, गोवा असेल या परिसरामध्ये उष्णतेची 3 दिवसांपर्यंतची लाट आहे ती सांगितलेली आहे। तर 18 तारखेपासून काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा सुद्धा अंदाज दिलेला आहे। मात्र 18 तारखेच्या आतमध्ये जर हे 3 दिवस जर बगितले तर फार उष्णतेची कडक लाट येणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणं खरं तर खूप गरजेचं आहे असंच म्हणावं लागेल।